सारिका तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि चला मी आता भांडे घासत होते सायंकाळच्या वेळेस, कारण की दुपारी आम्ही हडपसरला गेलो होतो। त्यानंतर मग जेवण करून आम्ही निघालो होतो 1 वाजता आणि भांडे वगैरे ते मग तसेच राहू दिलेले होते घासायचे। म्हटलं तिथून आल्यानंतर घासू, कारण की ते खूप मला ना हे करत होते की चल लवकर वेळ होणार, कारण की त्यांना ड्युटीवर जायचं होतं 4 वाजता। मग तेवढ्या वेळात आम्हाला घरी यायचं होतं 4 वाजेपर्यंत। आणि मग त्यानंतर आम्ही तिथं गेलो 1 वाजता निघालो होतो घरातनं। आणि त्यानंतर मग तिथं थोड्याफार साड्या वगैरे घ्यायच्या होत्या, कारण की पाहुणे येणार आहे आमच्याकडे 1-2 दिवसानंतर। आणि त्यानंतर मग उद्याच्या दिवशी ओमचा बर्थडे, आता ओमच्या बर्थडेच्या दिवशी पाहुणे नाही येणार आहे, पण ते नंतर येणार आहे। आणि त्यानंतर मग चला म्हटलं साडी पण घेऊन ठेवते, कसं आहे ना कोणीतरी आपल्या घरी पहिल्यांदा येणार आहे आणि मग त्यासाठीच मग त्यांच्यासाठी मी साडी आणून ठेवलेली घरामध्ये। त्यानंतर मग इथे ना पाणी वगैरे भरायचं होतं, ड्रम भरपूर दिवस झाले ना धुतला नव्हता, मग त्याला भरून घेतला। आणि त्यानंतर तिच्यावरती एक टॉवेल वगैरे टाकून देते मी, कारण की कसं आहे ना कॉकरोच खूप असतात आणि मग पाण्यात जातात। आणि त्यानंतर मग मी टॉवेल वगैरे टाकून देत असते, त्याच्यावरती झाकून ठेवते त्याला। त्यानंतर मग भांडे वगैरे घासायचे होते दुपारचे, ते पण घासून घेते। म्हटलं आता इथे कसं आहे ना खूप पसारा होता पडलेला आणि तसंच मी टाकून गेले होते। आणि त्यानंतर मग त्यांना पण ड्युटीवरला जायचं होतं बरं का 4 वाजता, त्यासाठीच मग नाहीतर मग आम्ही दुपारच्या वेळेस कधीच जात नाही हडपसरला, आम्ही सायंकाळीच जातो। आणि सायंकाळी गेल्यानंतर आहे ना खूप छान वाटतं, पण आता उन्हाचं नको वाटत होतं जायला, पण त्यांना वेळ नव्हता म्हणूनच आम्ही लवकरच गेलो होतो। आणि त्यानंतर मग शॉपिंग वगैरे करून घेऊन आले थोडेफार। आणि त्यानंतर मग काही जास्त म्हणजे साड्या वगैरे काही जास्त घ्यायचे नव्हते, 1-2च साडी घ्यायची होती। आणि त्यानंतर मग मुलचीन म्हणून घेतली होती, खूप छान मिळतात तिथं आणि मुलांचे कपडे वगैरे पण खूप छान असतात। आणि टी शर्ट वगैरे काही डेली वेअरला त्याला असं काही घेतले मुलांना। आणि त्यानंतर मग घरी आलो आणि थोडा वेळ आराम केला आणि लगेच कामांना लागले। आता पाणी पण सोडलं होतं बोरचं, कारण की होणारनं ते काही आले नव्हते। मग पाणी सोडल्यानंतर मग ड्रम भरून घेतला। त्यानंतर ड्रमचं पाणी ना आम्ही काही जास्त यूज करत नाही, कारण की नळाला पाणी असतंय आमच्या इथे, पण कसं आहे ना महिन्यातून 1-2 वेळा ड्रम धुवून भरून ठेवते मी। कसं आहे ऐन वेळेवरती पाणी नसलंय, एखादी वेळेस लाईट नसली आणि 1-2 दिवस तर मागं लाईटच नव्हती, तर खूप आमचे म्हणजे असं हे झालं होतं लाईट नव्हती तर त्यानंतर मग कसं आहे ना ड्रम भरूनच ठेवते मी वेळेवरती, कसं आहे ना आपल्याला उपयोगी पडतं। आणि स्वच्छ पाणी असलं ना तर मग चांगलं वाटतं, नाही तर मग ते कसं आहे ना तोंडात वगैरे अजिबात घेऊ वाटत नाही जास्त दिवसाचं पाणी असलं की। आणि बोरचं पाणी ना लगेच खराब होतं आणि त्याच्यावरती क्षार वगैरे ते लगेच येतात। मग त्यासाठी मी 15 दिवसातून 1 वेळा तरी ड्रम धुवून घेत असते। मग त्याला धुवून भरून घेतला आणि त्यानंतर मग चला म्हटलं आता सायंकाळच्या वेळेस मग किचन वटा ते भांडे वगैरे ते स्वच्छ घासून घेतले। आणि तांदूळांचा डबा रिकामा झाला होता, त्याला पण घासून घेतला, कारण की तांदूळ आणून ठेवलेले होते पण ते डब्यात भरायचे राहिले होते, कारण की मला ना आता भांडे पण घासायचे। तर म्हटलं चला एका दिवशी थोडं ना भांडे वगैरे ते थोडे एका मांडीवर घासून टाकणार आहे मी। पूजा म्हणजे अगरबत्ती दिवा ते लावून घेतले आता सायंकाळच्या वेळेस। आणि सगळं आवरून झाल्यानंतर घरात झाडू वगैरे ते मारून घेतला, पोछा मारून घेतला। आणि पोछा मारायची त्याची क्लिप घ्यायचीच राहिली माझी, कारण की खूप माझी धावपळ चालू होती आज दिवसभरात खूप माझी दगदग झाली, कारण की उन्हातून फिरून आल्यानंतर अजिबात काही इच्छा होत नाही काम करायची, तरी पण मी लागले होते काम करायला, कारण की माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये। पाहुणे येणार 1-2 दिवसानंतर आणि घरात थोडीफार स्वच्छता करायची आणि भांडे पण घासायचे मला। आता उद्या ओमचा बर्थडे, आता मला उद्या भांडे घासता येणार नाही, परवाच्या दिवसापासून भांडे वगैरे ते घासेल आणि मी नक्कीच मोठा ब्लॉग शूट करेल आणि टाकत जाईन। आता बऱ्याचशा ताईंना आवडतं, बरेच कमेंट यायचे मला मागं की ताई मोठा ब्लॉग टाकत जा म्हणून। आणि कसं आहे ना कामं ते म्हणजे घरामध्ये असं मला वाटायचं की मिनी ब्लॉग तर आपण टाकतो आणि मोठा ब्लॉग टाकून मग काय करणार आहे, तेच काय दाखवायचं, मला असं वाटायचं। मग त्यानंतर म्हटलं चला आता मोठे पण ब्लॉग शूट करत जाईन। आणि त्यानंतर थोडं साफसफाई आता घरातली करते। एका दिवशी किचन ओट्या खालचं मी आता काढून टाकलेलं आहे, अजून पडदा मी लावला नाही, किचन ओट्याला मी पडदा लावलेला होता, त्याला धुवून ठेवलेला आहे। आणि त्यानंतर मग आता त्याला म्हटलं चला आता भांडे घासायचे घरातले, मग पुन्हा तो पडदा घाण होईल, मी त्यासाठी त्याला लावलाच नाहीये। आता सगळी काही भांडे वगैरे ते घासून झालं की मग किचन ओट्याला मी ते पडदा वगैरे लावून देणार आहे। खूप छान वाटतं आणि किचन ओटा म्हणजे असं झाकलेला वाणे वाटतं आणि अजिबात घाण वगैरे ते खालचे काही असते ते दिसत नाही काही, आणि खूप भारी वाटतं। आणि त्यानंतर मग इथे चला आता माठ वगैरे धुत होते मी, कारण की पाणी आणलेलं होतं त्यांनी बॉटल भरून, आणि आम्ही फिल्टरचंच पाणी आणतो आणि फिल्टरचंच पाणी ना आम्ही स्वयंपाकाला पण वापरतो आणि प्यायला पण। आता बरेच दिवस झाले आम्ही फिल्टरचंच पाणी वापरतो आणि इकडचं म्हणजे बोरचं पाणी तर आम्ही अजिबात वापरत नाही, ते फक्त आंघोळीला असतंय
आणि त्याला कपडे वगैरे धुवायला त्याला, बाकी मग प्यायला त्याला स्वयंपाकाला मी याचंच पाणी वापरते फिल्टरचं. आणि त्यानंतर मग इथे चहा वगैरे पण ठेवला होता मी बाजूला. आता ते आले होते 7:30 वाजता आले होते घरी, कारण की कसं आहे ना त्यांचं काही असं टायमिंग फिक्स नाही आहे, म्हणजे जायचं कधी यायचं कधी. आणि त्यानंतर मग ते आले तेव्हा मग चहा वगैरे ठेवला. आणि त्यानंतर मग कसं आहे ते घरी येतात तेव्हाच मग आमचं पण चहा होतो, नाही तर मग मी आधी असं चहा करून पित नसते कधीच, कारण की तसं मजा आहे ना, मनच होत नाही असं चहा प्यायला एकटीचं. मग ते घरी येतात तेव्हाच आम्ही चहा वगैरे ठेवतो आणि चहा पित असतो. आता चहा वगैरे ठेवला आणि मी एक साईडला ना मटकी वगैरे शिजवायला ठेवून दिली कुकरमध्ये. त्यानंतर म्हटलं चला आता मटकी शिजते तोपर्यंत चहा वगैरे ते पिऊन घेऊ. आणि त्यानंतर मग आता ओमचं ना इथे एकच म्हणणं होतं की म्हणजे तो पडदा बाजूला करतेचं असं म्हणणं होतं. आणि तो मला तिथे ना ढकलत घेऊन गेला. तो बोलत होता की ते खोल. आता मला कळत नव्हतं की काय खोलू. म्हटलं दरवाजा तर उघडलेलाच आहे आणि त्याला म्हटलं खिडकी तर उघडीच आहे. आता त्याचं म्हणणं होतं ते बाजूला कर पडदा, त्याचं असं म्हणणं होतं. त्याला असं शब्दच नाही आला की ते मम्मी पडदा बाजूला कर किंवा काही. आणि चला आता ओमचे थोडे लाड चालू आहे, कारण की उद्या त्याचा बर्थडे. आणि मग ते म्हटलं आता ओमचा उद्या बर्थडे, तर त्यांनी जिलेबी मागितली होती, मग त्याच्यासाठी जिलेबी वगैरे ते घेऊन आले होते ते. मग त्यानंतर त्याला आणि गोड खायला खूपच आवडतं, असं जिलेबी शिरा ते त्याचा खूप फेवरेट आहे. त्यानंतर मग पुरणपोळी पण त्याला खूप आवडते. आणि त्यानंतर मग मस्त इथे ना चला मग मस्त जिलेबी वगैरे खाल्ली आम्ही सर्वांनी थोडी. आणि त्यानंतर मग ते म्हटले तू मटकी शिजवून ठेवलेली तर चपात्या भाकरी ते काहीच करू नको, तू मस्त मिसळच कर आज आणि दुसरं काही करू नको. आणि आज दिवसभरात फिरून बी असं दमलेल्यासारखं वाटत होतं, कारण की तिथून आले आणि लगेच घरातले कामं पण आवरायला लागले मी. आणि त्यानंतर मग मस्त मिसळ पावच करायची होती, तर इथे पाव वगैरे मी तुपामध्ये भाजत होते. तुपातल्या पाव भाजलेल्यानं खूप छान लागता. आणि त्यानंतर मग मस्त इथे पाव ते भाजून घेतला आणि मिसळ पण तयार झाली होती. मग त्यानंतर आम्ही सगळेजण जेवणाला बसलो, जेवण झालं. आणि त्यानंतर मग चला कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा. आणि तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर चला बाय.